हा फोटो 29 ऑक्टोबर 1954ला मुंबईतल्या दादरमधल्या पुरंदरे पार्कमध्ये झालेल्या सार्वजनिक सभेतला आहे। या फोटोत जर तुम्ही नीट बघितलं तर बाबासाहेब थोडे झुकलेले दिसत आहेत। त्यांच्या हातात एक थैली आहे आणि त्या थैलीकडे बघून ते स्मित हास्य करतात, कारण ही कोणती साधीसुधी थैली नाही आहे बरं का। या थैलीने समाज उभारणीची खूप मोठी मदत केली आहे आणि ही थैली बाबासाहेबांना सोपवली आहे। त्यांच्यासोबत जे तुम्हाला व्यक्तिमत्व दिसते त्यांचं नाव आहे R.D. भंडारे। जुलै 1954मध्ये बाबासाहेबांनी रंगूनला झालेल्या बुद्धिस्ट काउन्सिलसमोर भारतात बौद्ध धर्म प्रसारासाठी विस्तृत आराखडा मांडला होता। त्यामध्ये मोठी विहारं, मंदिरं उभारणं, प्रमुख शाळा महाविद्यालयं, स्पर्धा पुरस्कार आणि त्यांचं जे त्या काळचं वृत्तपत्र होतं बहिष्कृत भारत, या सगळ्यांना बळकट करण्यासाठी मोठ्या आर्थिक संसाधनांची स्पष्ट मागणी नोंदवली। एक प्रकारचं फंडिंग आम्हाला पाहिजे असं त्यांनी तिथे जाहीरपणे सांगितलं। आणि मग काय, बाबासाहेबांना मदत हवी आहे आणि त्यांचे सहकारी समाज शांत बसेल असं होईल? अजिबात नाही। 1942मध्ये स्थापन झालेला अनुसूचित जाती महासंघ म्हणजेच शेड्यूल कास्ट फेडरेशन हा बाबासाहेबांचा दलित राजकीय मंच होता आणि त्या मंचाचं प्रमुख नेतृत्व करत होते त्या काळी डॉक्टर R.D. भंडारे। हे जे बाबासाहेबांसोबत फोटोमध्ये दिसत आहेत ते हेच आहेत। जुलै 1954ला रंगूनमध्ये झालेल्या बुद्धिस्ट काउन्सिलमध्ये बाबासाहेबांनी फंडिंगची आवश्यकता आहे असं सांगितलं आणि इथे R.D. भंडारे यांनी 29 ऑक्टोबर 1954ला झालेल्या सार्वजनिक सभेमध्ये बाबासाहेबांना ही थैली सोपवली आणि या थैलीत होते त्या काळचे चक्क 1,18,000 रुपये कॅश। ती स्वीकारतानाचा हा बाबासाहेबांचा फोटो। समर्थकांनी अशा पर्स स्वरूपात देणगी देणं ही त्या काळातली प्रातिनिधिक पद्धत होती। ही पर्स स्वीकारल्यानंतर बाबासाहेब म्हणाले, या पर्समधल्या निधीचा उपयोग मी माझ्या खाजगी कामांसाठी अजिबातच करणार नाही आहे। यातल्या एक रुपयाचा हिशोब मी तुमच्यासमोर मांडणार आहे। ही पर्स स्वीकारल्यानंतर 1954च्या वर्षाअखेरीसपासून बाबासाहेबांनी बौद्ध परिषदा, धर्मग्रंथलेखन आणि भारतातल्या संघटन उभारणीवर भर दिला आणि पुढे 1955मध्ये भारतीय बौद्ध महासभेची संस्थात्मक उभारणी ही याच पर्सच्या आर्थिक पाठबळाच्या पार्श्वभूमीवर पुढे गेली। पर्समधल्या निधीचा उपयोग कसा आणि कुठे झाला हे वेळोवेळी बाबासाहेब शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अध्यक्षांना पत्र लिहून कळवत। इतकं निस्वार्थ संघटन आणि कामातली पारदर्शकता आजच्या काळात बघायला मिळणं तरी खूपच अशक्य मला वाटतं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा। व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम।